भाजपमधल्या इन्कमिंगवरनं शिंदेंची शिवसेना नाराज. शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार. मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी. उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली. शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही. शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं. महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. घटक पक्षातले नेते एकमेकांच्या पक्षात नकोत असा निर्णय झाल्याची माहिती. नाराजीचा प्रश्न नाही. एका कुटुंबातही वादविवाद होतात. पक्षांतरावरनं आमच्यात नाराजी होती. शिंदे आणि फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढला. वादावर पडदा पडल्याची प्रताप सरनाईकांची माहिती. भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच राहणार. राज्यभरात 4,500 शिवसैनिक आमच्या संपर्कात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य. याला म्हणतात चोर मचाय शोर. महायुतीतील नाराजी नाट्यावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं. आज कोणीतरी परत गावी जाणार असं म्हणत एकनाथ शिंदेंना लगावला टोला. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, रवींद्र तारू यांची नावं, तर पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा. छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर जोरदार चकमक. 6 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी मडावी हिडमात चकमकीत ठार झाल्याची माहिती. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न रोज टीव्ही लावल्यानंतर तुमच्या मनात येत असेल. महाराष्ट्राच्या सत्ते मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजप आणि शिवसेनेत फोडाफोडीच्या राजकारणामुळे तुंबळ युद्ध पेटलंय. इतकं की एकमेकांची झिरवाझिरवी सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं त्यांना भगदाड पाडलं. त्यानंतर नाराज शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. आपली नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली. पण आता तह झालाय असं कळलं. पण शह काटशह थांबलेला. भाजपमध्ये इन्कमिंग, शिवसेनेत नाराजी. शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीकडे पाठ. तक्रार करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालंय. कल्याण डोंबिवलीत तर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपनं गळाला लावलंय. यावरून शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर एकनाथ शिंदे वगळता शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना सुनावलंय. शिंदेंच्या जवळचे माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना धक्का देण्यात आला. शिंदेंच्या बड्या स्थानिक नेत्यांचे धडाधड भाजपमध्ये प्रवेश सुरू झाले. भाजपनं अंधारात ठेवून पक्षप्रवेश दिल्याची शिवसेनेची तक्रार आहे. बंडखोर शिवसेनेविरोधात लढणाऱ्यांना सुद्धा पक्षप्रवेश देण्यात आला. भाजपकडून युती धर्माचं पालन करण्यात आलं नाही, हा प्रमुख आक्षेप आहे. या सगळ्या तक्रारींचा पाढा शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर मांडला. नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये. शेवटी महायुतीचं सरकार आहे. एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात, परंतु हे शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे. अशा काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्यांचं पक्षामध्ये घेण्याची चढाओढ झाली होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती, काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती. ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं, त्यावर तोडगा काढला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांना खडसावलं. उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली. शिवसेने जिथं तिकीट मिळेल तिथं पक्षप्रवेश सुरू होते. शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही. शिवसेना करेल ते चालतं, मग भाजपनं केल्यास गैर काय. इथून पुढे
एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही. दोन्ही पक्षांनी पथ्य पाळली पाहिजेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याचं कळतंय. कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही. पण मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधून शिवसेनेत गेले, एकनाथजीकडे गेले, एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले, अजितदादाचे काही आमच्याकडे आले. त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण रंगलंय. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांनीही टोले हाणण्याची संधी साधून घेतली. असं कळतंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाही का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर. निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून. याला म्हणतात चोर मचाये शोर. चला आज परत कोणीतरी गावी जाणार अशा शब्दात ट्विट करत आदित्य ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला डिवचलंय. शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही. कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात. तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल. जसजसा SITचा, EDचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तसतसं सिंहासन डळमळीत व्हायला लागेल. खरं तर जे पेरलं ते उगवत असतं. यांनी जे पेरलेलं आहे यांच्याकडेच उगवणार आहे. आता भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात कोणताही अर्थ नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं मान्य उद्धवजींची शिवसेना फोडून जसं कृत्य केलं, आता तुम्हाला फोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी स्वतःचं महत्त्व ताकद वाढवण्याचे प्रयत्न करते. त्यामुळे पेरलं ते उगवलं असं मला वाटतं. त्यामुळं मला नाही वाटत शिंदे गटाचे लोक काही करू शकतील. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी मात्र कोणतीही नाराजी नसल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत. त्याच्यामुळे नाराजी कशा, आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते. असं शब्दांशब्द तिथं बोललेलं तुम्हाला कसं काय कळतं हे एक फार मोठं कुतूहलच आहे. त्याच्यामुळं असं तिथं चर्चा झाली का ही माहिती घेतो आणि परत तुम्हाला सांगतो. काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का, पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही. तर मी लगेच एकनाथरावांना विचारलं असतं की एकनाथराव, म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही. कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसलो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय. यातून महायुतीत नाराजीचा विस्फोट झालाय. सध्या मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीला ब्रेक लावत शिवसेनेच्या मंत्र्यांची समजूत काढली आहे. पण त्याआधी जी फोडाफोडी झाली त्याचे निवडणुकीत काय पडसाद उमटतात, मुख्यमंत्र्यांच्या समजवजा समजुतीनं शिवसेनेचं समाधान होतं का हे त्या काळात स्पष्ट होणार आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीत कुस्ती सुरू झाली. एकमेकांना शह देण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं. भाजपनं ऑपरेशन लोटस वापरूनच जी शिवसेना जन्माला घातली त्या शिवसेनेला ऑपरेशन लोटसचा तडाखा दिला. म्हणून हे सगळं महाभारत सुरू झालंय. कल्याणमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस. शिंदेच्या बाले किल्ल्याला भाजपकडून खिंडार. नाशिकमध्ये भाजपचा ठाकरेंना धक्का. अद्वै हिरेंच्या हाती दिलं कबळ. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मोठी खेळी केली आहे. आतापर्यंत शिवसेना, उभाठा, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश करून घेणाऱ्या भाजपनं यावेळी मात्र महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मोठा धक्का दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलानं भाजपमध्ये प्रवेश केला। शिवसेनेचे युवा नेते अनमोल वामन म्हात्रे आणि त्यांची पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। माजी नगरसेविका सुनीता पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सायली विचारेंसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे। सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपनं कल्याण डोंबिवलीत ऑपरेशन लोटस राबवून शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। मी सांगितलेलं आहे की मी एकनिष्ठपणे अनेक वर्षापासून माननीय श्रीकांत शिंदेसाहेब असतील, माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी एकनिष्ठपणे काम करत होतो, परंतु मागील काही महिन्यापासून आमचे जे विरोधक आहेत त्यांना मोठं करण्याचं काम पक्षातूनच होत होतं। पक्षातील काही नेते त्यांना सपोर्ट करत होते। नेहमी आम्हाला मित्रपक्ष त्रास देण्याचं काम करतोय आणि 15ला आम्हाला तेच केलं, पण आम्ही सक्षम आहोत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते शिवसैनिक आहोत, शिंदे साहेबांचे समर्थक, एक खासदार साहेबांचे समर्थक आहोत। आम्हाला गेले काय आले काय काही फरक पडत नाही। या महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। कल्याण डोंबिवलीप्रमाणे नाशिकमध्ये भाजपनं शिवसेना उबाठाला धक्का दिलाय। भारतीय जनता पार्टीचा ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांना गळाला लावलंय। अद्वै हिरे यांनी शिवसेना मंत्री आणि नेते दादा भुसे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती। अद्वै हिरे यांच्या प्रवेशामुळे मालेगाव, नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजप नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल, हा आत्मविश्वास व्यक्त करतो। अद्वै हिरे म्हणतायत की मला विरोध करण्यासाठी म्हणून आज तुम्हा लोकांना बहिष्कार घालावा लागेल। कोण अद्वै हिरे? त्यामुळे असं राज्यामध्ये सगळीकडे कोणी ना कोणी असे बरेच हिरे पाचू वगैरे आहेत, त्यांना पक्षामध्ये घेणं आणि पक्षात ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं यासाठी काही हा आजचा म्हणजे जो विषय आहे तो ठरलेला आहे। परंतु सकारात्मक तोडगा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढले। ठाणे जिल्ह्यातला कल्याण डोंबिवली हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो। याच बालेकिल्ल्याला भाजपनं सुरुंग लावायला सुरुवात केली आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे। महायुतीतील या अंतर्गत कलहाचा येत्या निवडणुकीत काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।